चित्रपटाला एक क्रक्स असतो. ह्या चित्रपटाचा असा क्रक्स काय होता जेणेकरून तुम्हाला लोकांना काय हवं ह्याचा विचार करा असा वाटला आणि हे सगळं असं घडून आलं? याचा क्रक्स म्हणजे खरं सांगायचं तर ना, गिरीशने ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर आम्हाला एक्सप्लेन केलं होतं, जे डायलॉग आहेत त्याचे बाळासाहेबचे, जे आत्ता ॲक्च्युली खूप थोडं दिसतंय, पण अक्षरशः सांगतो आम्ही दोघंसुद्धा प्रचंड हसून 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 आमचे गाल दुखले आणि हसता 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 अंतर्मुख पण झालं की येस एक्झॅक्टली ह्या आत्ताच्या आपल्या समाजामध्ये आत्ताच्या ज्या मी इथल्याच नाही, नॉट महाराष्ट्रातल्या, सगळीकडेच ते चाललं की राजकीय नेतृत्व म्हणा किंवा राजकीय नेतृत्वाचं होणारं कलेकडे दुर्लक्ष म्हणा किंवा अशा पद्धतीने जे सगळं आत्ता चित्र आहे, जो अतिशय उत्तम सुरेख त्यांनी मांडला आणि त्या कॅरेक्टरच्या प्रेमात आम्ही पडलो आणि म्हणून मला वाटतं आम्ही या सिनेमाशी जोडले गेलो आणि ते कॅरेक्टर म्हणजे अतिशय त्याला सापडलं आहे ते महाराष्ट्रातलं एकदम ग्रामीण भागामधलं आत्ताचा एक तरुण तडफदार मुलांचा एक नेता, ज्या पद्धतीने तो बोलतो, ज्या पद्धतीने त्याचे विचार आहेत, त्याची मानसिकता आहे किंवा जसा त्याचा अभ्यास आहे, ते कसं येतं त्या गोष्टींचा तो सगळा प्रवास आहे आणि तो अतिशय हिलेरियस आहे आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली तो अतिशय तुम्हाला विचारात पाडणार आहे. ही जेव्हा गाणी बनत होती, जेव्हा आम्ही गाणी ऐकतो, अर्थात ही गाणी तेव्हा पिक्चराईज झाली नव्हती, ही गाणी फार व्हिज्युअली स्ट्रॉंग आहेत, तर तुम्ही ही गाणी लिहिताना त्या व्हिज्युअल्सचा आधी विचार केलेला की काय असेल, कसं असेल? ॲब्सोल्युटली. दरवेळेला आम्ही प्रत्येक गाणं करताना त्याचा व्हिज्युअलचा विचार करतोच आणि ह्याच्यामध्ये फक्त आम्ही काय म्हणतात त्याला, त्या प्रोड्युसरच्या एवढ्या फळीमध्ये आम्ही पण असल्यामुळे आम्ही काही गोष्टी फार आग्रह करून घेतल्या, म्हणजे त्याच्यात खूप पैसे गेले पण करून घेतल्या की नाही ते असंच करायचं वगैरे म्हणून, पण ते करून घेतलं. याचं कारण होतं बिकॉज त्या गाण्यांना एक सर्टन व्हिज्युअल इम्पॅक्टची गरज होती, असतेच, कारण ती त्या जसं गाणं येतं, जसं शब्द येतात, जसा रिदम येतो त्याचा आम्हाला ऐकू, तसं दिसायलाही लागतं. ते दिसतं आम्हाला डिरेक्टरच्या नजरेनेच की त्याने आम्हाला एक्सप्लेन केलेलं सिच्युएशन असतं, मग त्याच्यात आम्ही आमचं सगळं इनपुट घालून ते आम्ही त्याचा विचार करतो. ते दिसतं, पण ते दिसतंय तुम्हाला सगळ्यांना आवडतं आणि ह्या गोष्टीचा फार आनंद होतो. म्हणजे आउट ऑफ म्हणजे गाणी करून कंपोज करून त्याचं एक चांगलं तुमच्यापुढे जेव्हा येतं तेव्हा त्याचं तुम्ही ज्या पद्धतीने कौतुक करता. आम्हाला जे आवडतं, आम्हाला जे सुचतं, आम्हाला जिथं आम्हाला असं वाटतं की येस हे करेक्ट आहे, बस तेच आम्ही पुढे कंटिन्यू करतो. आणि हे म्युझिक अशी गोष्ट आहे ना की त्याच्यासाठी तुम्हाला कन्व्हिन्स करायला नाही लागत. एकदा जर का तुम्ही मनापासून केलेलं असेल ते, तर तुम्ही मनापासून केलेली गोष्ट दुसऱ्या कुठल्याही माणसाला ती नक्कीच आवडते. आम्हाला काहीही करून स्टुपिडिटी त्याच्यामध्ये आणायची होती. आता ही स्टुपिडिटी तुम्ही अशीच काय म्हणतात त्याला, वॉनाबी स्टुपिड करून नाही चालणार. सो ते त्यांच्याच बोलीभाषेचा एक हिस्सा पाहिजे. सो त्या बोलीभाषेचा हिस्सा होतं म्हणूनच ते कसं वाटेल ऐकायला, बेबी ब्रिंग इट ऑन असं जर म्हणतायत मुली, आपल्या ग्रामीण मुली. सो ती आयडिया आम्हाला फार आवडते, यु नो. आणि आलिंगनाला हा शब्द इतका काय म्हणतात परिपक्व, छान, अगदी अलगद शुद्ध मराठीतला शब्द आलिंगनाला, ब्रिंग इट ऑन, याचा काही संबंध नाही. बट ही स्टुपिडिटी आम्ही कोंबडी पळालीला पण होती. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली, हे लाईन आमचं होतं. ही इतकं ह्या काही लोक म्हणाले ह्याला डबल मिनिंग गाणं आहे. आम्ही म्हटलं डबल नाही, सिंगल मिनिंग पण गाणं नाही आहे, त्याला मिनिंगच नाही आहे. तर तसं आमच्याकडे अजून एक गाणं आहे, ह्याच्यामध्ये अजून एक 2-4 गाणी, तुम्ही सगळी गाणी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सो आम्ही ते गाणं आमच्या दृष्टीने, ते गाणं नुसती चाल करून उपयोग नाही आहे, त्याचा शब्द फार त्याचा इम्पॉर्टंट घटक असतो, जो त्याचा शब्द लोकांपर्यंत पोचतो. चाल आणि बाकी सगळा ठेका हा त्याचं एक रूप आहे, त्याचं एक, पण त्याचा आत्मा, त्याचं काय म्हणतात त्याला, जे कनेक्शन आहे लोकांशी होणारं ते शब्दांमुळे होतं. नाही, आणि जर का आम्ही डॉल्बीवाला जर का सारखं गाणं लिहिलं आहे किंवा ब्रिंग इट ऑन सारखं गाणं लिहिलं आहे, त्याचबरोबर आम्ही गोंधळ पण लिहिलं आहे. सो जिथं पाहिजे ना तिथं अगदी अस्सल वाटलं पाहिजे. गोंधळ तर तो अस्सल वाटला पाहिजे आणि हे जर का अतिशय रस्त्यावरचं टपोरीगोरी असेल ना तर तीही तितकीच वाटली पाहिजे. तर ते मला वाटतं, कारण ते फार आम्हाला करेक्टली कळले आणि तेच मला वाटतं आवडतं लोकांना. आता एक शेवटचा प्रश्न, ह्या चित्रपटाचे निर्मातेही तुम्ही आहात, तर निर्माते आणि संगीतकार अशी दुहेरी भूमिका करताना काय जबाबदारी होती, कसं वाटतं? आम्ही खरं सांगायचं तर आम्ही संगीतकारच होतो आणि त्याच्यामध्ये निर्माता या गोष्टीचं त्याची गोष्ट अशी आहे की गिरीश आमच्याकडे आला आणि नुकतंच आम्ही सारथी एंटरटेनमेंटबरोबर आम्ही एक कोलॅबरेशन केलं होतं आणि आम्हाला ही स्टोरी आवडली आणि सारथीच्या पूनम शेंडे आणि आम्ही दोघांनी आम्ही ठरवलं की आपण विनय गानू आणि त्यांची पण एक कंपनी असे मिळून सगळ्यांनी मिळून एक प्रोजेक्ट करूया. कारण याच्यामध्ये कारण गिरीश बरोबर जे कॅरेक्टर जे आम्हाला आवडलं होतं
त्याच्यात आमचं पण इनपुट त्याला आम्हाला माहिती होतं की हे सगळं मिळून कसं काय झालं. सो निर्माता म्हणण्यापेक्षा ना या पिक्चरच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी आम्ही जास्त याच्यामध्ये आलो. थँक्यू सो मच. थँक्स. नमस्कार, मी भाऊ कदम. तुम्ही पाहतात राजश्री मराठी.